नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 ऑक्टोबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? विनाशक जहाज इम्फाळ कोणत्या प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, प्रोजेक्ट 15B याच्या अंतर्गत या ठिकाणी किंवा या प्रकल्पाअंतर्गत विनाशक जहाज इम्फाळ हे या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. जर तुम्हाला असं विचारलं याचे बिल्डर कोण होते तर मजगाव डॉक शिप बिल्डर्स यांच्या माध्यमातून हे या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. ज्या इम्फाळची जी काही लांबी आहे ती किती आहे? 163 मीटर. ही सगळी गोष्ट तुम्हाला साईडला लिहून घ्यायची आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? भारत टेक्स 2024 चे आयोजन कोणता देश करणार आहे? या ठिकाणी सिंपल गोष्ट मला सांगतो, टेक्स याच्यावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे टेक्सटाईल इंडस्ट्री बद्दल ही या ठिकाणी काय आहे? न्यूज आहे किंवा प्रश्न आहे हा टेक्सटाईल इंडस्ट्री बद्दल. ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, भारत टेक्स 2024 चे आयोजन या ठिकाणी करणार आहे. हे जे काही भारत टेक्स 2024 आहे याच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लिहून घ्या, व्यवस्थितपणे ऐका. जगातील हा एक सर्वात मोठ्या प्रकारचा वस्त्रोद्योग या ठिकाणी स्पर्धा ठरणार आहे. भारत टेक्स 2024 हे संपूर्ण वस्त्रोद्योग मूल्य श्रृंखला, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि वस्त्रोद्योग परंपरापासून ते नवीनतम तांत्रिक नवकल्पनापर्यंत सर्वसमावेशक प्रकारचा अशा प्रकारचा हा एक काय असणार आहे? प्रदर्शन असणार आहे किंवा एक फेअर असणार आहे. त्याच्यानंतरचा पॉइंट लिहून घ्या. भारत टेक्स 2024 भारताच्या 5F विजनचे प्रतिनिधित्व करणार आहे. ज्याच्यामध्ये 5F म्हणजेच काय? फार्म ते फायबर, फायबर ते फॅक्टरी, फॅक्टरी ते फॅशन आणि फॅशन ते फॉरेन असा याचा या ठिकाणी काय असणार आहे? समावेश असणार आहे. आणि शेवटचा अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी कस्तुरी कॉटन भारत या वेबसाईटचं या ठिकाणी लॉन्च या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे, हा जो काही सोहळा आहे किंवा हा जो काही भारत टेक्स 2024 जो काही वर्ल्ड्स बिगेस्ट टेक्सटाईल इव्हेंट आहे जो की भारताने आयोजन केलेला आहे तो कधी होणार आहे? तर 26 फेब्रुवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 च्या अंतर्गत होणार आहे. याच्यामध्ये जवळपास 40 देशांनी या ठिकाणी सहभाग नोंदवण्याचं काय केलेलं आहे तर इच्छा वर्तवलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. अबुधाबी मास्टर्स 2023 ही जी काही बॅडमिंटन स्पर्धा नुकतीच संपन्न झालेली आहे तर या बॅडमिंटन स्पर्धाची कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पहिलीच या ठिकाणी आवृत्ती, पहिलंच या ठिकाणी संस्करण आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. स्पर्धेचं नाव आहे अबुधाबी मास्टर्स 2023 बॅडमिंटन स्पर्धा. या स्पर्धेबद्दल काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या की एक्झामला 100% विचारला जाणार. लिहून घ्या मग. 2023 अबुधाबी मास्टर्स साधी गोष्ट आहे. मग कुठे आयोजित केली जाणार असणार आहे तर या ठिकाणी ADNEC मरीना हॉल जे की अबुधाबी म्हणजेच युनायटेड अरब इमिरेट्स या देशाच्या अंतर्गत स्थित आहे. एडिशन किती होतं तर पहिलं एडिशन होतं 17 ते 22 ऑक्टोबर 2023 च्या काळामध्ये या ठिकाणी ही संपन्न झालं आहे. ज्याची जी काही टोटल प्राइस होती, मनी प्राइस, ती किती होती तर $1,20,000 एवढी या ठिकाणी काय होती? विनिंग प्राइस होती. ठीक आहे, याच्यामध्ये 4 प्रकारचे महत्त्वाच्या कॅटेगरी आहेत ज्याच्यावरती एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जाणार. पहिली कॅटेगरी आहे पुरुष एकेरी. याच्यामध्ये मॅट्स क्रिस्टोफरसन यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे जे की डेन्मार्क देशाला बिलॉंग करतात. महिला एकेरीचं जे काही विजेतेपद आहे ते आपल्या भारताच्या उन्नती हुड्डाने या ठिकाणी पटकावलेलं आहे. त्याच्यानंतर पुरुष दुहेरीमध्ये गोह जे फी जे की मलेशियाचे आहेत आणि नूर इजुद्दीन हे सुद्धा मलेशियाचे आहेत. यांनी या ठिकाणी पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि महिला दुहेरीचं विजेतेपद आपल्या दोन्ही भारताच्या खेळाडू आहेत तनिषा क्रास्टो आणि अश्विनी पोनप्पा या दोघी जणांनी या ठिकाणी महिला दुहेरीमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. कोणतं लक्षात ठेवायचं आहे मी सांगतो. पहा, 2023 जे काही अबुधाबी मास्टर्स स्पर्धा झाली याच्यामध्ये महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलं आहे उन्नती हुड्डा यांनी आणि महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकलं आहे तनिषा क्रास्टो
क्रास्टो आणि अश्विनी पोनप्पा या 3 गोष्टीची नावे तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची आहे. प्रश्न फिरवून पण विचारला जाऊ शकणार. कसं की उन्नती हुड्डा किंवा तनिषा क्रास्टो किंवा अश्विनी पोनप्पा या महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 3 स्टार मार्क करून ठेवा. कोणत्या राज्य सरकारने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शैक्षणिक अनुभव देण्यासाठी शंका क्लिअरन्स बॉट ज्याचं या ठिकाणी एक प्रकारचं ऍप्लिकेशन आहे ते लॉन्च केलेलं आहे? तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आंध्र प्रदेश या राज्य सरकारने त्या राज्यातील जे काही गव्हर्नमेंट स्कूल्स असतील, सरकारी शाळा असतील, त्याच्यामध्ये जे काही डाऊट क्लिअरन्स बॉट नावाचं एक ऍप्लिकेशन या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शैक्षणिक अनुभव देणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे, पर्पज आहे. तर पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण आंध्र प्रदेश बद्दल चर्चा करूया. या राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1953 ला. मुख्यमंत्री आहेत YS जगनमोहन रेड्डी, राज्यपालांचं नाव आहे S अब्दुल नजीर आणि राजधानी आहे अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी, आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत, सोमशिला, श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर. एक महत्त्वाचा अजून एक पॉइंट लिहून घ्या, सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा म्हणजेच आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणाला प्रतिष्ठित UN पुरस्कार 2023 मिळालेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया यांना या ठिकाणी शाश्वतता अहवालामध्ये त्यांच्या योगदानासाठी किंवा त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना या ठिकाणी प्रतिष्ठित UN पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्याचं या ठिकाणी काय केलेलं आहे? घोषणा केलेली आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या पुरस्काराबद्दल. तर लगेच मागील वेगवेगळ्या महिन्यांमध्ये जे काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना पुरस्कार जाहीर करण्यात आले त्यांच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. जसं की जर्मन शांतता पुरस्कार 2023 सलमान रशदी, UK मध्ये मानद डॉक्टरेट पदवी शंकर महादेवन, ब्रिटिश सरकारने पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्कार राजिंदर सिंग धट यांना, ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर मेरी कोम, प्रतिष्ठित पेन प्रिंटर पुरस्कार 2023 मायकेल रोजन, 41वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नरेंद्र मोदी, राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2022 ओम नारायण भार्गव, महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा, रॅमन मॅक्सेसे पुरस्कार 2023 रवी कन्नन आर, जागतिक शांतता पुरस्कार 2023 नरगिस मोममन हसनजाई आणि MS स्वामीनाथन पुरस्कार PV सत्यनारायण. पुढचा प्रश्न क्रमांक 5. IRCTCचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, संजय कुमार जैन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? संजय कुमार जैन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी IRCTCचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या या ठिकाणी केलेल्या नियुक्त्यांबद्दल. तर लगेच मागील वेगवेगळ्या आठवड्यांमध्ये ज्या काही नवनवीन नियुक्त्या झाल्या त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. जसं की ईडीचे नवीन संचालक बनलेत राहुल नवीन, केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे कुलदीप द्विवेदी यांची, भाभा अणु संशोधन केंद्राचे नवीन संचालक बनले आहेत विवेक भसीन, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष बनले आहेत नितीन गुप्ता, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत KN शांतकुमार, भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष बनले आहेत रामास्वामी नारायणन, म्युच्युअल फंड संघटनाचे भारतातील नवीन अध्यक्ष बनले आहेत नवनीत मुनोत, संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून अरिंदम बागची यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि CEO बनलेले आहेत जया वर्मा सिन्हा आणि IRCTCचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनले आहेत संजय कुमार जैन. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 6. भौगोलिक संकेत नोंदणी करून कोणत्या ठिकाणच्या जादेरी नामकट्टी याला या ठिकाणी GI टॅग मिळालेला आहे? तमिळनाडू मधील एक शहर आहे ज्याचं नाव आहे पर्याय क्रमांक सी, तिरुवन्नमलाई असं त्या शहराचं नाव आहे. त्या ठिकाणचा हा एक विद्यार्थी मित्रांनो स्वीट प्रोडक्ट आहे, त्याला या ठिकाणी GI टॅग मिळालेला आहे ज्याचं नाव आहे जादेरी नामकट्टी. बरोबर. तर पर्याय क्रमांक सी तिरुवन्नमलाई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या नोंदणीकृत करण्यात आलेल्या GI टॅग बद्दल. तर लगेच आपण काय करूया, जे काही नवनवीन या ठिकाणी GI टॅग घोषित करण्यात आले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की नागरी दुबराज तांदूळ छत्तीसगड, मोरैना आणि रेवा आंबा मध्य प्रदेश, कांगडा चहा हिमाचल प्रदेश, तंदूर लालग्राम तेलंगणा, गामोचा आसाम,
कार्पेट ग्वाल्हेर मध्य प्रदेश, लाकडी कोरीव काम लद्दाख, पश्मिना लोकर लद्दाख, कंबम द्राक्षे तमिळनाडू, याक चुरपी खमटी तांदूळ आणि तांगसा कापड अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. कोणत्या केंद्रशासित प्रदेशांनी अलीकडेच संपूर्ण सरकार दृष्टिकोन नावाचा एक उपक्रम सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत त्या ठिकाणच्या सरकारने संपूर्ण सरकार दृष्टिकोन नावाचा एक इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू केलेला आहे. जम्मू काश्मीर बद्दल बोलण्यात आलं तर या ठिकाणी अन्य काही 3-4 महत्त्वाच्या न्यूज आहेत, जसं की मोबाईल डोस्ट ॲप्लिकेशन याच ठिकाणी लॉन्च करण्यात आला. सिंथन स्नो फेस्टिवल 2023 याच ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं. किसान संपर्क अभियान या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं आणि भारतातील पहिलं औद्योगिक बायोटेक पार्क सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. ठीक आहे, लगेच आपण जम्मू काश्मीर बद्दल काही ठराविक गोष्टींवरती रिव्हिजन सुद्धा टाकूया. तुम्हाला आठवते जम्मू काश्मीर हे अगोदर एक राज्य होतं ज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला 31 ऑक्टोबर 2019 ला. उपराज्यपाल आहेत सध्याचे मनोज सिन्हा आणि राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, सलीम अली आणि दचिगाम, आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत, बगलिहार आणि उरी. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. दरवर्षी जागतिक पोलिओ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो किंवा नुकताच जागतिक पोलिओ दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर दरवर्षी 24 ऑक्टोबरला म्हणजेच कालच्या दिवशी विद्यार्थी मित्रांनो आपण वर्ल्ड पोलिओ डे जागतिक पोलिओ दिवस म्हणून साजरा केलेला आहे. 2-4 पॉइंट लिहून घ्या. रोटरी इंटरनॅशनलने पोलिओ मायलिटिस विरुद्ध लस विकसित करणाऱ्या जोनास साल्क यांच्या जन्माच्या स्मरणार्थ या दिवसाची सुरुवात केली होती. जानेवारी 2014 मध्ये भारत हा पोलिओ मुक्त देश म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला होता. पोलिओला अजून एका नावाने ओळखलं जातं, ज्याचं या ठिकाणी प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जातो. तर पोलिओला पोलिओ मायलिटिस असं या नावाने देखील ओळखलं जातं. ठीक आहे, तर 24 ऑक्टोबरला असतो जागतिक पोलिओ दिवस. याच दिवशी अजून एक दिवस असतो जागतिक विकास माहिती दिवस. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. कोटक महिंद्रा बँकेचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अशोक वासवानी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अशोक वासवानी असं त्यांचं नाव आहे. अगोदर कोण होते? उदय कोटक अगोदर कोण होते? कोटक महिंद्रा बँकेचे CEO होते. आता नवीन कोण झालेत? अशोक वासवानी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. मुक्कनूर मिशन नावाचा एक उपक्रम कोणत्या बँकेने सुरू केलेला उपक्रम आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फेडरल बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर फेडरल बँकेने मुक्कनूर नावाचं मिशन उपक्रम सुरू केलेला आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. फेडरल बँकेने एर्नाकुलम मधील मुक्कनूर गाव दत्तक घेतले आहे. मिशन हा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एक उपक्रम आहे. यामध्ये संपूर्ण गावाचे डिजिटलायझेशन, कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम अशा वेगवेगळ्या उपक्रमांचा या ठिकाणी समावेश असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. कोल्ड ब्लडेड लव्ह नावाचे एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गिरीश दत्त शुक्ला असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? गिरीश दत्त शुक्ला असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे कोल्ड ब्लडेड लव्ह. लगेच काय करूया मग आपण मागील काही वेगवेगळ्या महिन्यांमध्ये जे काही नवनवीन पुस्तकं लॉन्च करण्यात आले त्याचे लेखक कोण आहेत याच्यावरती आपण नजर टाकूया. जसं की सचिन @50 सेलिब्रेटिंग अ माइस्ट्रो बोरिया मजुमदार असं त्या लेखकाचं नाव आहे. मान्सून याचे लेखक आहेत अभय के. नेशन कॉलिंग सोनल गोयल. द बुक ऑफ माय लाईफ माय डान्स विथ बुद्ध फॉर सक्सेस विवेक रंजन अग्निहोत्री. कमिशनर मॅडम मीरा बोरवनकर. फायर ऑन द गंगा लाईफ अमंग द डेड इन बनारस राधिका अयंगार. पिच साइड माय लाईफ इन इंडियन क्रिकेट अमृत माथुर. हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाइड नीरजा चौधरी. आणि स्मोक अँड ॲशेस अमिताभ घोष. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. ग्लोबल मीडिया अँड इन्फॉर्मेशन लिटरसी वीक म्हणजेच ग्लोबल मीडिया आणि माहिती साक्षरता सप्ताह 2023 केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर याच आठवड्या म्हणजे पर्याय क्रमांक ए 24 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023 दरम्यान ग्लोबल मीडिया आणि इन्फॉर्मेशन लिटरसी वीक माहिती साक्षरता सप्ताह म्हणून आपण साजरा करत आहोत या सध्याच्या वर्तमान आठवड्यामध्ये 24 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान.
क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर येथे, या ठिकाणी उत्तर नाही उत्तर प्रदेश या ठिकाणी भारतातील पहिल्या अर्ध हायस्पीड प्रादेशिक रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवलेला आहे. तर या प्रादेशिक रेल्वेचे नाव काय आहे? नमो वंदे, नमो रॅपिड, नमो मेट्रो की नमो भारत? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे. तर लगेच ऑक्टोबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. काळजीपूर्वक आहे का? 1 ऑक्टोबरला असतो वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबरला असतो गांधी जयंती, त्यानंतर लाल बहादूर शास्त्री जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस. त्याच्यानंतर पहिल्या सोमवारी असतो ऑक्टोबरमधील जागतिक अधिवास दिवस. यावर्षी पहिल्या सोमवारी आहे 2 ऑक्टोबर, त्या दिवशी जागतिक अधिवास दिवस म्हणून आपण साजरा करतो. त्यानंतर 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस, 7 ऑक्टोबर जागतिक कापूस दिवस, 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस, 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस, 10 ऑक्टोबरला 2 दिवस असतात राष्ट्रीय पोस्टल दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस, 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस, 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस, 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस, 16 ऑक्टोबरला 3 दिवस असतात जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्याचे दिवस, 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस, 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस, 24 ऑक्टोबरला 2 दिवस असतात जागतिक पोलिओ दिवस आणि संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबरला असतो राष्ट्रीय एकता दिवस. क्लिअर?